आयुष्यभर मुलांसाठी जगणारे आई वडील, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे आई वडील. आपल्या मुलांनी मोठं व्हावं, शिकावं, चांगलं करिअर करावं, सुखी आयुष्य जगावं यासाठी स्वतःच्या आयुष्याची अक्षरशः राख रांगोळी करणारे आई वडील. पण एक प्रश्न आहे, ज्या मुलांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं त्या मुलांकडे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी काही तासांचाही वेळ उरला नाहीये. तर या नात्याला नेमकं म्हणायचं तरी काय? हरियाणातील सोनीपत येथील ही घटना मन सुन्न करणारी आहे. शिवचरण रतन गुप्ता मुंबईतील एकेकाळचे यशस्वी कापड व्यापारी. त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, आपल्या 3 मुलींना उच्च शिक्षण दिलं, त्यांच्या भविष्यासाठी स्वतःच्या कमाईचा मोठा भाग खर्च सुद्धा केला. मुलगा नव्हता, पण त्यांनी कधी त्याची उणीव भासू दिली नाही. 3 मुलींमध्येच आपलं संपूर्ण जग पाहिलं. एक मुलगी नेपाळमध्ये शिक्षिका झाली, दुसरी उत्तर प्रदेशात स्थायिक झाली आणि तिसरी मुंबईत राहू लागली. मुली मोठ्या झाल्या, आपापल्या आयुष्यात रमल्या, करिअर उभं केलं, घर संसार उभा केला. पण ज्यांनी त्यांचं आयुष्य उभं केलं त्या बापाचं आयुष्य मात्र हळूहळू एकटं होत गेलं. शिवचरण गेल्या काही काळापासून वृद्धाश्रमात राहत होते. पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील एक मोठा आधारही निघून गेला. आजारपण वाढलं, शरीर साथ देत नव्हतं आणि शेवट जवळ येत असल्याची जाणीवही त्यांना झालेली. वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी मुलींना फोन केला, वडिलांची प्रकृती गंभीर आहे, शक्य असेल तर लगेच या. पण मुली येऊ शकल्या नाहीत. कुणी अंतराचं कारण दिलं, कुणी कामाचं, तर कुणी इतर अडचणी सांगितल्या. आणि अखेर ज्या बापानं आयुष्यभर आपल्या मुलींच्या भविष्यासाठी धावपळ केली त्यानं शेवटचा श्वास मात्र मुलींच्या अनुपस्थितीत घेतला. हीच गोष्ट सर्वाधिक बोचते. मृत्यूनंतरही वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी मुली येतील, शेवटचं दर्शन घेतील म्हणून अंत्यसंस्कार थांबवण्याची तयारी दाखवली, पण त्या येऊ शकल्या नाहीत. मोठ्या मुलीनं अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन पैसे पाठवले आणि शेवटी बापाच्या अंत्यसंस्काराला एकही मुलगी आली नाही. एकीनं व्हिडिओ कॉलवरून अंत्यसंस्कार पाहिले आणि 5,100 रुपये पाठवले. हे पैसेही आश्रम व्यवस्थापनानं तिला परत पाठवल्याचं सांगितलं जात आहे. पण या घटनेमुळे एक प्रश्न नक्कीच मनात येतो, आपल्या आयुष्यात पैसा, करिअर, जबाबदाऱ्या आणि स्वतःचं सुख इतकं मोठं झालंय का की ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य दिलं त्यांच्यासाठी आज आपल्याकडे वेळ नाहीये. आई वडील मुलांना मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित करतात, मात्र मुलं मोठी झाली की आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात. आई आजारी पडली की औषधांसाठी पैसे पाठवले जातात, वडील एकटे पडले की एखादा फोन केला जातो, सणाला ऑनलाईन पैसे पाठवले जातात आणि मग मुलांना वाटतं आपली जबाबदारी संपली. पण आई वडिलांना पैशांपेक्षा जास्त गरज असते ती त्यांच्या मानसिक आधाराची. त्यांना महागड्या भेटवस्तू नको असतात, त्यांना परदेशातून पाठवलेले पैसे सुद्धा नको असतात. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की माझं मूल मला वेळ देतंय, माझी काळजी घेतंय. वृद्धापकाळात आई वडिलांना सर्वात मोठी भीती आजाराची नसते, एकटेपणाची असते. त्यांना भीती असते की उद्या आपण आजारी पडल्यावर आपल्याला बघणार कोण, आजारी पडलो तर कोण विचारणार आणि शेवटची वेळ आलीच तर आपल्या हातात हात कोण ठेवणार. शिवचरण गुप्ता यांच्यासारख्या अनेक आई वडिलांची हीच आज वेदना आहे, ज्यांनी मुलांना चालायला शिकवलं, त्यांच्या पहिल्या पावलांवर आनंदानं टाळ्या वाजवल्या, त्यांच्या परीक्षेच्या निकालासाठी देवाकडे प्रार्थना केली, त्यांच्या करिअरसाठी स्वतःच्या गरजा मारल्या, त्यांच्यासाठी रात्री जागल्या. तेच आई वडील शेवटी एका वृद्धाश्रमाच्या खोलीत आपल्या मुलांची वाट पाहत राहतात. म्हणून आज प्रत्येक मुलानं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी माझ्या आई वडिलांसाठी किती वेळ देतो? महिन्याला पैसे पाठवणं ही जबाबदारी आहे, पण आठवड्यातून एकदा प्रेमाने फोन करणं ही माणुसकी आहे. औषध आणून देणं ही जबाबदारी आहे, पण त्यांच्या शेजारी बसून 2 शब्द बोलणं ही माणुसकी आहे. आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या हातात हात ठेवणं ही केवळ जबाबदारी नाहीये, हे आपल्या जन्माचं ऋण आहे. कारण शेवटी पैसा परत मिळवता येतो, करिअर पुन्हा उभं करता येतं, वेळही अनेकदा मिळवता येते, पण आईचा शेवटचा श्वास आणि वडिलांचा शेवटचा निरोप पुन्हा कधीच मिळत नाही. म्हणून आई वडील जवळ असतील तर त्यांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांना मिठी मारा, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐका. कारण उद्या त्यांच्या फोटोसमोर उभं राहून कितीही मोठ्याने रडलात
तरी त्या फोटोतून आई वडील पुन्हा उठून येणार नाहीत. म्हणून पालक जिवंत असताना त्यांची किंमत करा, कारण त्यांच्या मृत्यूनंतर केलेले विधी त्यांच्या आयुष्यभराच्या प्रेमाची भरपाई कधीच करू शकत नाही. आई वडिलांना अंत्यसंस्काराच्या वेळी नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या मुलांची गरज असते आणि कदाचित पालकांच्या प्रेमाची सर्वात मोठी शोकांतिका हीच आहे. ते आपल्या मुलांना कधीच सोडत नाहीत, पण मोठी झालेली मुलं पुढे त्यांनाच मागे सोडून जातात.